मॉर्निंग. चला तर मंडळी, पुण्यातला आपला प्रवास संपलेला आहे आणि आता आपण पुण्यात निघतो आहे. सकाळचे वाजले 6:30 आणि आपली रोड ट्रिप आता चालू होती आहे. जिजा आहे की नाही? चलो लेट्स गो. गणपती बाप्पा मोरया. चलो चला, तर पहिला जो स्टॉप आहे तो आहे कैलास भेळवाला आहे. ते आम्ही आता जस्ट पोहे आणि खिचडी खाल्ली. आता इकडनं निघूया. मनीमा उठलाय. चलो काय करतं मनीमाऊ? कसं करायचं मनीमाऊ काय करतो? झोप आली दीदीला. झोप आली. चलो आपण प्रवास पुढे कंटिन्यू करूया. मंत्री महोदय, JCB ला हार. माय गॉड. चला मंडळी, आपण आता त्या ठिकाणी आहे जिथे मुक्काम पोस्ट देवाचं घरचं सिनेमाचं शूट झालं होतं आहे की नाही? माया जिजा झोपली आहे ग, दमली ती. तर इकडनं खाली राईटला गेलं की भोर म्हणून ते गाव आहे आणि तिकडे ते शूट झालं होतं. हा सिनेमा सगळा, ऑलमोस्ट सगळा सिनेमा तिकडे शूट झाला. ऑलमोस्ट सगळा तिकडेच झाला ना ग, है ना? येस, सगळा सिनेमा तिथे शूट झाला. तर काही आठवणी. आणि आता इकडनं जस्ट मागे अमृत गार्डन म्हणून आहे, अमृता गार्डन, तिथे आम्ही राहिलो होतो. तर जस्ट ते आम्ही आता पास केलाय. चला आपला देश प्रवास पुढे कंटिन्यू करूया. बरं, मायराला जी बुक दिली आहे प्रवीण तरडे यांनी, तर ती मायरा आवर्जून वाचते आणि आय एम व्हेरी सरप्राइज टू सी दिस. व्हेरी सरप्राइज टू सी दिस. काली वाचली, इव्हन आजही आत्ता ती तो बोली कंटाळा आला तर मी आता थोडं बुक वाचते. सो व्हेरी सरप्राइज मायरा. चलो त्याची पिकनिक चालली. का बरं? आता थोड्याच वेळात कराड येईल आणि सातारा येऊन गेलं का आता कराड येईल. उमरज येईल, उमरज आणि मग कराड. चलो मंडळी, आपण आहे आता कराड मध्ये. कराडच्या सिटी क्रॉस केली आणि इकडनं आपण राईट मारून जाणार आहे मलकापूर मार्गे पुढे. ह्याला कळलंच तुम्हाला कुठे ते. कुठे गेला मनीमाऊ आमच्या? आता कसं करायचं? आता आपण कसं करणार? हो काय असं करणार आहे? हो असं करायचं. तुला घेऊ 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 तुला घेऊ घेऊ मनीमाऊला घेऊ. काय करायचं आपण? आपण आता का करायचं? झोपायचं झोपायचं. आता तुला इथे कशी आली पुली? हो कशी आली पुली? इथे 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 नाची रे मोरा, नाची रे मोरा, नाची रे मोरा. घेऊ तुला घेऊ 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 तुला घेऊ. असं करायचं. टिकली लाव, टिकली लाव, लाव टिकली लाव, तुला टिकली लावू लावू.
चला उन्हात ठेवायचं उन्हात ठेवायचं आता ठेवायचं आता पच्चू करायचं. मग अशी ती त्याला हे करत होती ना डान्स, एवढा हसत होता ना तो. बघ टकलू. चला झोप झाली तुमची. कराडवरनं आपण राईट मारलेला आहे आणि समोर बरेचसे डेस्टिनेशन्स आहेत. यू कॅन गेस द डेस्टिनेशन व्हॉट इट माइट बी. मंडळी आता हे जे गाव आहे हे आहे शेडगेवाडी आणि कडनं आता आपण लेफ्ट घेतलाय. परत आपला जर्नी कंटिन्यू करूया. काय करते मनीमा काय करत अच्छा करत मत्ती कशाला रडायला यायचं. खेळून दमला तो मगासपासून खेळतोय. हो वर बघतोय. आता कच्च करायचं कुरकुर करायचं. करायचे नंगू केलंय याला काय ग नंगू केलंय. बटाटा वडा 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 आता कसं करायचं तर बडी मजेदार. टमाटर बडे मजेदार. टमाटर बडे मजेदार. ओहो टमाटर बडे मजेदार. तर हे ते हॉटेल आहे कणकवलीमध्ये, हॉटेल सोल करी. त्याला बाळाची जी फिडिंग पिली होती घ्यायची होती. चला घेऊन जाऊया. आहे इकडे सगळं काही, पण आम्ही थोडं उशीर आल्यामुळे ना फक्त आता राईसच आहे, चपाती नाही आहे. त्यामुळे जे मिळेल ते खाऊन घेऊया आपण. बस आपल्याला पोचायचं मेन म्हणजे मंडळी जेवण झालेलं आहे. बरं जेवताना काही शूट नाही केलं, एवढी भूक लागली होती. हा खूप भूक लागली होती. मनीमाव आता काय करत आपण सांगू तरी शकतो की जेवायला काय होतं. जेवायला होती सुरमई आणि काय होतं राईस. चपात्या संपल्या होत्या. येस चपाती त्यांच्याकडे संपली होती, त्याच्यामुळे ते म्हणाले की राईस अवेलेबल आहे. तर म्हटलं चला ठीक आहे जे मिळेल. हा मिळेल ते. जेवण पण चांगलं होतं, सुरमई चांगली होती. आता काय इकडनं आपलं जे डेस्टिनेशन आहे ते तिथे जाऊया. आता तुम्हाला ऑलमोस्ट कळालं असेलच की आपण कुठे जातोय किंवा काय आहे ते, की नाही मायरा? त्यांना कळेलच, आपण तिथे गेल्यानंतरच जातो. चलो लेट्स गो. इकडनं काहीतरी 1-1.5 तास की 2 तास आहे, 2 तास. आणि मग आपण अगो बाय गो काय झालं काय झालं काय झालं काय नाही केलं. चलो Welcome to Goa, Singham. Welcome to Goa,
सिंगम वेलकम टू गोवा ये बघतो कौन करते मायरा कौन करते मनी मॉम मायरा फायनली पोहोचली आफ्टर अ लॉंग जर्नी वी हॅव जस्ट म्हणजे तुम्ही आतापर्यंत गेस तर नक्कीच केलं असेलच की कुठे आहे आपण. सो वी आर इन गोवा फॉर क्रिसमस. सो 3-4 दिवस आहे आपण इकडे है की नाही. आता काय जाऊया फ्रेश होऊया बिकॉज काय ना आम्ही सकाळी ब्रश करून फक्त पळालोय कारण थंडी पण होती आणि लेट होणार होतं म्हणून. तरी आपल्याला 1 तास लेटच झाला म्हणजे 6:40 झाले निघाला. हो म्हणून आपल्याला आता 4:30 झाले ना 4:45 नाही तर लवकर पोहोचलो असतो. पण आपण थांबलो पण किती वेळा. हो खूप वेळा थांबलो आपण खूप वेळा थांबलो. माझ्या मनूने ज्याला पण त्रास नाही दिला बाई. त्याच्या गुणी बाळ ग त्याच्या गुणी बाळ या मनूने दिला. कधी पोचणार 3.5 तास. डॅडी किती तास 2 तास त्याला बोलता येऊ दे मग ना. त्याने नाही विचारलं पण तुला ना आता ते मध्ये जरा हे झालं. हो ना. रोड ट्रिपची मजा वेगळी असते. खूप कंटाळा येतो तुला तर खूपच आले ते मला कळकळून भरून दिसतंय. हो ना. आता आला मला बराच वेळ बसून आणि आता काय शेवट ना रस्ता फक्त 15 किलोमीटर. सुरुवातीला छान वाटतं मज्जा. आम्ही जेवून जे सुटलोय ना आणि बराच वेळ कसं त्याला मांडीवर पण घेऊन बसायला लागतं ना. त्यामुळे तो मस्त झोपला. आता दूध प्यायचा झोपायचा. उठला की जरा वर बघतो इकडे तिकडे. ते हे सगळं लावून दिलंय त्याला ते बघायचं. तो बघतो दीदीकडे त्याच्या. आली दीदा आली. हसलं बघ लगेच. मगाची किती गणू पुगा काढलेला. अच्छा गणूपणा नाही करायचा आपण काय गेलं पुगा काढला पण केलं. अच्छा नाही काढायचं म्हणा त्याला सांग. अच्छा नाही करायचं. मग मी कधी घेऊ तुझ्या सोबत. मग दीदी नाही बोलणार. जिजा आली. तिला जिजा दीदी बोल म्हणू. जिजा दीदी हसलं मायला दीदी. वेलकम टू गोवा सिंगम. वेलकम टू गोवा सिंगम. वेलकम टू गोवा जिजा. मिनी वर्जन सिंगम. जिजा कशी गोवा मिनी वर्जन सिंगम. जिजा पत्र शोधायला गेली ना. जिजा देवाचं घर शोधते. सगळ्यांना पत्र लिहिणार आहे आता मायरा. आपला जिजा सॉरी. ओ नो नको ग पप्पी घेऊ म्हणू नको. असं नाही करायचं. तू खेळतो ना छान खेळू द्यायचं. कर त्याला. तो पण करतो ग. फर्स्ट मध्ये एवढं मोठं स्टोरी इथे भेटेल ना ते आपल्याला. ते काय ते ड्राय मॅट यूज आहे. डिस्पोजेबल मॅट. बरं डिस्पोजेबल बॅट बद्दल पण सांगून देतो. पण ते बरं झालं काल घेतलं आपण. ते दाखवूया आपण ते सगळं. ते बऱ्याच जणांचा प्रश्न आहे तुम्ही कसं ट्रॅव्हल करता बेबीला घेऊन. जरा आपण बसूया आणि सांगूया काय काय घेतलं कसं आपण प्लॅन केलं. खूप प्रश्न आहेत. आम्ही 4 महिने झाले अजून घेऊनच नाही गेलोय. एकदा बाहेर गेलो तर बऱ्याचशा गोष्टी आहेत. पण आपण नक्कीच सांगू कसं काय करत होतं की नाही. म्हणजे आम्ही तुम्हाला सांगत नाही तुम्ही पण घेऊन जा. पण ज्यांना जायचंय ते लोक विचारतात की बाबा काय केलं पाहिजे. जे आमचा एक्सपिरियन्स आहे किंवा आम्ही काही गोष्टी मिस केल्या काय अनुभव आहे ते नक्कीच आपण सांगू. या गोंदूला पण घेऊन जायचं आम्ही सगळीकडे. छोटा होता तेव्हा झोळी बांधायचो गाडीमध्ये. हा इथे आणि इथे. तेव्हा दुसरी गाडी होती आपल्याकडे.
लाल परी. वॅगनर होती ते. लाल परी आपल्याकडे लाल परी होती म्हणून. लाल परी होती. लाल परी माहिती आहे ना लाल परी. एकदम अशी लाली लाल सगळे बोलायचे ना तिला लाल परी. पैर ऊपर करो ऊपर करो. एक पैर तो नीचे ही रहता है वो भी ऊपर करो 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 करो. सुनाई नहीं दे रहा. मी प्रेग्नन्सीत खूप बिग बॉस बघितलं होतं ना म्हणून बघतो. इफेक्ट नेहमी नेहमी त्याचा हात असा करतो. बाळणपणी म्हणजे प्रेग्नेन्सी मध्ये बिग बॉस बघण्याचे इफेक्ट. साईड इफेक्ट. साईड इफेक्ट. बुकीट टेंगुळ. तो बघ तो बघ मनू. ओ सूरज दादा मनू कसं करतो काय बुकीट टेंगुळ. ट्रिपला रडी नाही चालत. हसरा चेहरा पाहिजे. असं रडलं तर काय ट्रिप होईल. थोडं हसणार आणि पूर्ण ट्रिप मध्ये तू फक्त झोपाच काढत होता. म्हणजे पण हाच फायदा असतो जेव्हा आपण लहान बाळांसोबत पिकनिकला जातो ट्रिपला जातो. कारण मॅक्झिमम टाइम ते झोपलेले 6 असतात. महिन्याच्या आत आहे ना युजली काय असतं हे 2 गोष्टी असतात. खाणं म्हणजे ब्रेस्ट फीड करणं आणि झोपणं. त्याच्यामुळे ट्रॅव्हल करा ऍक्च्युली खूप सोपं आहे. हा बरं चला भूक लागली आता. तुम्ही रडता काय ट्रिपला रडणं नाही का दीदी मला भूक लागली. चल चल बरं चला चला. भूक लागली तर शान कशाला लावायची तुला. मासे कसे करायचे खायला बघायचं. अच्छा